नमस्कार. माझं पुस्तक विश्व या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आपण वाचत आहोत गोष्ट पैशा पाण्याची. लेखक आहेत प्रफुल्ल वानखेडे. भाग 30. बचतीचा गुणाकार. आपल्या बचतीच्या सवयी या परिसाप्रमाणे असतात. त्या आपल्याकडे येणाऱ्या पैशांना स्पर्श करतात आणि आयुष्याचे सोने करतात. आपण केलेली बचत आपल्याला आत्मविश्वास देते. त्यातून पुढे योग्य गुंतवणूक आणि मग सुरू होतो पैशांचा व आनंदाचा गुणाकार. आपल्यापैकी बऱ्याच जणांवर लहानपणापासूनच बचतीचे संस्कार घडत असतात. आपल्याला मिळालेली पिगी बँक असो, आई वडील, आजी आजोबा यांची चर्चा, पैशांची देवाणघेवाण, आईचे पैसे वाचवण्याच्या तसेच त्या ठेवण्याच्या वेगवेगळ्या कृत्या, घरातल्या मोठ्या लोकांच्या चालणाऱ्या वेगवेगळ्या भिशा आदी बाबी पैसे बचतीचेच पूर्वीपासून चालत आलेले संस्कार आहेत. आपण पुढे पैसे कमवायला लागल्यावर या बचतीच्या सवयी परिसाप्रमाणे आपल्याकडे येणाऱ्या पैशांना स्पर्श करतात आणि योग्य गुंतवणुकीद्वारे त्याचे सोने करतात. बऱ्याच युवक युवतींना ट्रेनी म्हणून किंवा अगदी सुरुवातीला मिळेल ते काम करताना 5-10 हजार रुपये पगार मिळतो. अशात घरची जबाबदारी, पूर्वीची काही कर्ज किंवा जगण्याच्या लढाईत बचत गुंतवणूक सर्वच आवाक्याबाहेर वाटतात. आर्थिक चणचण आणि तारंबळ उडत राहते. पुढे यातील काही जण चांगली आर्थिक प्रगती करतात, लाखो रुपयेही कमवतात. तरी सुद्धा तसाच ताणतणाव, तशीच पैशांची ओढाताण आणि चणचण त्यांना जाणवत राहते. खरे तर यालाच आर्थिक निरक्षरता असे म्हणतात. आता हा आर्थिक साक्षरता विषय वयाच्या कोणत्याही टप्प्यावर शिकायला आणि इम्प्लिमेंट करायला सुरुवात केली तरी त्याचा फक्त आणि फक्त फायदाच आहे. आर्थिक साक्षरतेचा सर्वात महत्त्वाचा आणि सतत उजळणी करत राहावी असा मुद्दा म्हणजे बचत. आज आपण काही साधे सोपे असे 9 मार्ग पाहू. नंबर 1. मोठेपणा टाळा. आपण जसे आहोत तसेच वागलो आणि उगाच शो ऑफ टाळता आला की आयुष्य खूप हलके, शांत आणि सोपे होते. शक्य असेल त्यापेक्षा थोडा कमीच खर्च करावा. भपका आणि प्रसिद्धीच्या नादी लागून आर्थिक ताण घेण्यात मानसिक आणि आर्थिक दोन्हीही पातळ्यांवर नुकसानच असते. साधेपणात मोठे सुख तर असतेच, पण खर्चही फार कमी होतो. गाड्यांसाठी, लग्न कार्यासाठी, हौस मौजेसाठी जेवढे कमीत कमी कर्ज घेता येईल ते चांगले. कारण अशा पद्धतीची कर्ज तुम्ही श्रीमंत होण्याच्या मार्गातील सर्वात मोठा अडथळा असतात. नंबर 2. जमा खर्च मांडा. दिवसभराचा जमा खर्च लिहायला फक्त 5-10 मिनिटे लागतात, परंतु त्यामुळे संपूर्ण आयुष्याचे गणित कायम हिशेबात राहते. जमा खर्च लिखित चोख ठेवल्याने आपोआप क्रेडिट वाढते, परिणामी गुडविलही वाढते आणि कधी चूक झाली तरी सिंहावलोकन करताना नक्की मदत होते. नंबर 3. इतरांशी तुलना बंद करा. जसे प्रत्येकाच्या बोटांचे ठसे वेगळे असतात तसेच प्रत्येकाचे आयुष्यही वेगळेच असते. उगीच एकमेकांशी तुलना करत बसू नये. यश आणि पैसा हे हातांवरील रेषांपेक्षा आपल्या बुद्धीवर, कष्टावर, मनगटातील ताकदीवर आणि आपल्या इतर लोकांशी असलेल्या वागणुकीवर जास्त अवलंबून असते. तुलना, ईर्ष्या आणि सततचे गॉसिप्स यापेक्षा आत्मचिंतन आणि स्वतःमधला बदल प्रगतीसाठी, मानसिक आरोग्यासाठी कधीही उत्तम. तुलना टाळता आली की लहान सहान गोष्टीतला आनंद आयुष्य हलके करतो. कर्जबाजारीपणाच्या प्रमुख कारणांमध्ये इतरांशी तुलना हे महत्त्वाचे कारण आहे. नंबर 4. डोंट रिप्लेस, रिपेअर इट. वस्तू बिघडली की ती लगेच टाकून देऊ नये. ती दुरुस्त करून पुन्हा वापरायला हवी. लगेच ताबडतोब त्याची रिप्लेसमेंट हा पैशांचा अपव्यय आहे. बऱ्याचदा आपण म्हणतो की हौसेला मोल नसते. त्या हौसेपायी खूपच खर्च होत असेल तर मात्र तो ट्रॅप असून त्यातून आपण वाचायला हवे. ऑनलाईन युगात तसेच या फास्ट जगात रिपेअरिंग हा प्रकार जवळपास नष्ट होत चालला आहे. पण हा पर्याय आपण वापरला तर बरीच मोठी बचत होते. नंबर 5. अत्यंत गरज असेल तरच नवी खरेदी करा, नाहीतर भाडेतत्वावर घ्या. गरजा कमी केल्या की पैसा तर वाचतोच, पण आनंदही वाढतो. घर असो, गाडी असो किंवा एखादी नवीन वस्तू, पूर्ण हिशेब करून त्याची खरेदी व्हायला हवी. त्याचे व्याज, पुढे त्या खरेदीमुळे होणारा फायदा, उपयोग या सर्वांचा सर्वांगाने सुरुवातीलाच विचार व्हावा. भावनेच्या भरात कोणतीही खरेदी करू नये. तसेच टीव्ही, वर्तमानपत्रे, समाज माध्यमातील मतप्रवाह किंवा जाहिरातीच्या प्रभावाखाली असताना कोणतेच खरेदीचे निर्णय घेऊ नयेत. नंबर 6. वाटाघाटीत तरबेज व्हा. वाटाघाटीची कौशल्ये नीट शिकायला हवीत. आयुष्यात जवळपास प्रत्येक दिवशी याची गरज पडते.
गरजेची वस्तू खरेदी करायची म्हणजे खर्च आला, योग्य दर, उत्तम दर्जा, तसेच तो नक्की कोणाकडून घ्यायची हे नीट समजून उमजून घेतले तर मोठी बचत होते. निगोसिएशन स्किल्सवर आयुष्याचे मोठे गणित अवलंबून असते. ऑनलाईन युगात समोरासमोरचे बार्गेनिंग कमी होते. खऱ्या आयुष्यात मात्र हे खूप गरजेचे असते. आपल्या तरुण पिढीने ते नीट आत्मसात करायला हवे. नंबर 7. घरचाच आहार, जेवण, पाणी घ्या. सतत बाहेरचे जेवण, चटपटीत खाण्याच्या सवयी यामुळे मोठ्या प्रमाणात पैसे खर्च होतात. हेच शक्य असेल तर घरून डबा घेऊन बाहेर पडलो तर वायफळ खर्च कमी होतो. मी स्वतः अगदी 10-12 वर्षांपूर्वीपर्यंत ब्रँडेड पाण्याच्या बाटल्यातून पाणी प्यायचो. त्याची एक वेगळीच क्रेजही वाटायची. त्यानंतर एकदा युरोपला जाणे झाले आणि सोबतीला असलेले एक गोरे सहकारी टॅप वॉटर बाटलीत भरून घेताना दिसले. ते दिवसभर पुरेल इतका साठा कारमध्ये घेऊन फिरत. मीही नंतर भारतात परतल्यावर घरूनच पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवतो ते आजपर्यंत. यामुळे पैशांची बचत तर होतेच, शिवाय बाटल्यास माझ्याकडून होणारा प्लास्टिकचा कचराही कमी होतो. हॉटेलिंग आणि बाहेर जेवणाबाबत मला स्वतःलाच हा सल्ला पाळणे कठीण जाते. बऱ्याचदा टूरवर असल्याने तसेच मला स्वतःला वेगवेगळे पदार्थ आवडत असल्याने माझ्याकडून या बाबतीत चुका होतात. त्याबद्दल मनापासून क्षमस्व. पण हे सर्व करत असताना त्या खवय्यगिरीचा आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये याची दक्षता मी घेण्याचा प्रयत्न करत असतो. नंबर 8. मॉल, सुपरमार्केटमध्ये यादी करूनच खरेदी करा. यादी करून खरेदी करायची सवय ही मोठी बचत तर करतेच, तसेच वेळही वाचवते. बऱ्याचदा सुपरमार्केट आणि मॉलमधील विनाकारण केलेली खरेदी पाहून नंतर खरंच याची आपल्याला गरज होती का असे प्रश्न पडतात. जे लोक सुगीच्या दिवसात फक्त मौज मजा, छान शोकीत, ऐशो आरामात राहतात ते पुढे एक ना एक दिवस खर्च केलेल्या पैचा अपव्यय आठवून कपाळावर हात मारून घेतात. या अशा प्रकारची विनाकारण खरेदी टाळली तर मनावर आणि भावनांवर नियंत्रण मिळवणे सोपे होते. नंबर 9. प्रत्येक बिल, हिशेब तपासूनच घ्या. पैशांच्या व्यवहाराबाबत भावनेच्या भरात असताना दुःख, भीती वा आनंदी हिशेब पाहणे अजिबात चुकवू नये. तेव्हाच आपली फसवणूक होण्याची जास्त शक्यता असते. फक्त स्मरणशक्तीवर अजिबात विश्वास न ठेवता प्रत्येक गोष्ट व्यवस्थित चेक करून मगच पैसे द्यावेत वा घ्यावेत. त्यामुळे चांगली शिस्त तर लागतेच, शिवाय समोरील व्यक्तीही आपल्यासोबत भविष्यात व्यवहार करताना अधिक काळजी घेते. आपण केलेली बचतच आपल्याला खरा आत्मविश्वास देते. त्याद्वारे गुंतवणूक आणि पैशांचा गुणाकार सुरू होतो. यामुळे आपण खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण तर बनतोच, शिवाय आपल्या वागण्या बोलण्यातून ते पदोपदी जाणवते. बचतीचे अजून खूप अनंत मार्ग आहेत. याआधी त्यावर बरेच लिखाण झाले आहे आणि यापुढेही ते येतच राहील. टिप: पैशांची योग्य बचत, नियोजन, वापर आणि गुंतवणूक करत असताना माणुसकीत मात्र अजिबात बचत करू नका. ते एकमेकांना भरभरून द्या. माणुसकी जपा. त्यामुळे आनंद तर मिळतोच, पण शांत झोपही लागते. भरपूर पुस्तकं वाचा. त्यावर चिंतन करा. इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करा. मदत करा. बौद्धिक तसेच आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग शोधायला मदत करावी. भाग 31. गोष्ट ऊर्जेची. बी शुअर यू पुट युअर फीट इन द राईट प्लेस. द स्टँड फर्म, देन स्टँड फर्म. अब्राहम लिंकन. साधारण 2001 ते 2012 ही सलग 11 वर्षे माझ्या आयुष्यात अत्यंत वेगवान, धावपळीची आणि प्रचंड उलथापालथीची होती. त्यात 2004 मधला 25 एप्रिल माझ्या आयुष्यात सर्वात भयंकर, जीव घेणा आणि संपूर्ण कुटुंबाला हादरवणारा होता. कधीही न विसरता येणारा. तेव्हा मध्य प्रदेशमध्ये मी एका हिटिंग फर्नेसचा मोठा प्रोजेक्ट हेड करत होतो. काही डेडलाईन्स पाळायच्या असल्याने मी सलग 15-15 दिवस 24 तास साईट रोटेशन पद्धतीने म्हणजेच 2 शिफ्टमध्ये चालू ठेवायचो. फक्त झोपायला जवळच्या हॉटेलवर यायचो. बाकी सलग 16 ते 18 तास साईटवरच जायचे. असेच एक दिवस काम संपवून रात्री उशिरा 2 वाजता हॉटेलवर पोहोचलो. अंघोळ जेवण करून झोपायला 3 वाजले. नुकतीच झोप लागली होती. साधारण 3:30-4 वाजता माझा मोबाईल वाजला. तो साईटवरील एक सहकारी सतीशचा होता. मी फोन लगेच उचलला. त्याचा आवाज प्रचंड घाबरलेला होता. एका दमात तो मला म्हणाला, फर्नेसजवळ मोठं गॅस लिकेज झालंय. आम्हाला काहीच कळत नाही काय करायचं ते. तुम्ही ताबडतोब इकडे या. मी आहे त्या कपड्यातच झोपेतून उठून फॅक्टरीकडे पळालो. रात्रीची वेळ असली तरी फॅक्टरी अगदी 5 मिनिटांच्या अंतरावर असल्याने मी हॉटेलमधून पळतच फॅक्टरीत गेलो.
तिथे जाऊन पाहतो तर आगीचे लोळ पसरलेले. कमीत कमी 40 ते 50 माणसे वेड्यासारखी पळत होती. सगळी घाबरलेली, जीवाच्या आकांताने ओरडत होती. एक दोघे फायर एक्सटिंग्विशर्स घेऊन आग विझवायचा प्रयत्न करत होती, तर काही जण अग्निशामक यंत्रणा सुरू करायचा प्रयत्न करत होते. पण आग काही थांबत नव्हती. मी सतीशला विचारले, नक्की कशामुळे झालं? तो म्हणाला, अचानक हाय प्रेशर फ्लेक्झिबल पाईप लीक होऊन त्यातला गॅस जवळच असलेल्या फर्नेसच्या आजूबाजूला गेला व पेटला. हे ऐकताच मी सरळ त्या आगीकडे झेपावलो. त्या पाईपच्या इनलेटला असलेल्या मेन वॉलचा हँडल जोरात ओढून तो बंद करायचा प्रयत्न केला. आग अचानक कमी तर झालीच, परंतु एक जोराचा आगीचा लोळ माझ्या अंगावर आला. उजव्या हाताने मी तो वॉल बंद करत होतो, त्या हाताला चांगलेच भाजले. पण मला पक्की खात्री होती की मी हा वॉल्व बंद केला तर मोठा अनर्थ टळू शकेल. त्यामुळे मी तशाही परिस्थितीत दुसऱ्या हाताने जोर लावून तो बंद केला. आग कमी होत होती, मात्र एक जोराचा बॅकफायर माझ्या तोंडावर आणि दुसऱ्या हातावरही बसला. काही सेकंदात सर्व आग आटोक्यात आली. मी ओरडून सतीशला मेन पॅनल सप्लाय ऑफ करायला सांगितला. त्याने ते केले आणि तो मला पाहून जोरात ओरडला, अरे तुम्हाला खूप भाजले. माझा हात सहज डोक्यावर फिरवला गेला तर जाणवले की माझ्या डोक्यावर केसच नाहीत, जळालेच होते जणू. कोणीतरी जोरात ओरडले, अरे ये लडके को पाणी के टाकी के नीचे लेके जाओ. मी हे ऐकले आणि स्वतःच वेड्यासारखा पाण्याच्या टाकीकडे धावलो. वरून आजूबाजूचे सर्वजण माझ्यावर पाणी टाकत होते. मला काहीच समजत नव्हते. तरीही मी सहकार्याला विचारत होतो, आग विझली का रे? तो म्हणाला, पूर्ण विझली, पण तुम्हालाच जोरदार भाजले. तेवढ्यात तिथला एक कामगार बाईक घेऊन आला. मी टाकी खालून त्या बाईककडे जायला निघालो. तेवढ्यात मला भाजण्याच्या प्रचंड वेदना सुरू झाल्या. सगळी जळजळ आणि आग व्हायला लागली. अगदी काही सेकंदातच मी जनावरासारखा ओरडायला लागलो. अशा अवस्थेत ते मला दवाखान्यात घेऊन गेले. काही वेळातच माझ्यावर उपचार सुरू झाले, परंतु अंगाची आग काही थांबत नव्हती. मी जोरात ओरडत होतो. किती वेळ ओरडत होतो ते माहीत नाही, पण त्या वेदना अत्यंत भयंकर होत्या. त्यात भर उन्हाळ्याचे दिवस, प्रचंड गरमी आणि दवाखान्यात एसीही नव्हता. खरे तर तो दवाखाना म्हणजे मॅटर्निटी हॉस्पिटल होते. माझ्यामुळे कित्येक नवजात अर्भके आणि त्यांच्या माता अस्वस्थ झाल्या. इकडे मी जोरजोरात ओरडत होतो. भयंकर, अगदी भयंकर असहाय्यपणे, आणि बाजूला ती लहान मुलं रडत होती. तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. साधारण संध्याकाळी 6-7 वाजता मला जरा आराम पडला. तेव्हा कळले, माझे दोन्ही हात, चेहरा भाजला गेलाय. मी भीतीने पूर्ण गळून गेलो. घरी सांगावे तर घरचे घाबरतील म्हणून सहकार्याला विनंती केली की घरी सांगू नकोस. 2 दिवसांनी मी माझा चेहरा आरशात पाहिला आणि घाबरलो. जणू काही मी दुःस्वप्न पाहतोय. तेही खरोखरीचे. दोन्ही हातालाही बँडेज होते. तिथे राहून पुढील उपचार शक्य नव्हते, म्हणून मुंबईत यायचा निर्णय घेतला. कंपनीने मुंबईत संजीवनी हॉस्पिटलमध्ये व्यवस्था केली. साधारण 3ऱ्या दिवशी आम्ही मुंबईला आलो. निघताना तिथले बरेच कामगार भावूक होऊन मला सोडवायला आले. त्यांच्या चेहऱ्यावर त्यांची जीव वाचवल्याची कृतज्ञता तर होतीच, पण माझ्याबद्दलची काळजी आणि प्रेमही दिसत होते. पुढे 3 आठवडे मी ॲडमिट होतो. चेहरा नीट होईल का? डाग राहतील की जातील? हाताची जखमेची भीती, असे असंख्य प्रश्न मला पडायचे. प्रत्येक दिवस भीती, चिंता, काळजी आणि प्रचंड नकारात्मक होता. दोन्ही हात बँडेजमध्ये असल्याने अगतिकता म्हणजे काय हे पुरेपूर कळले. इतके सगळे होऊनही मी आईवडिलांना किंवा कुटुंबातील कोणालाही कल्पना दिली नव्हती. शेवटी एकदाचा मला डिस्चार्ज मिळाला. चेहरा ठीक झाला होता, पण जखमा खोल होत्या. मी आता तसा फार भीतीदायक दिसत नव्हतो. आता माझ्यासमोर 2 पर्याय होते, मुंबईत राहायचे किंवा घरी जायचे. डॉक्टरांनी बरीच काळजी घ्यायला सांगितली होती. औषध, योग्य आहार आणि कुटुंबाच्या मायेची गरज आता जाणवत होती. मी त्याच दिवशी गावी जाण्याचा निर्णय घेतला. घरी कोणालाही कसलीही कल्पना नसताना मी अचानक संध्याकाळी पोहोचलो. मला असे पाहून आईने जो टाहू फोडला तो मी कधीच विसरू शकत नाही. वडील, भाऊ, बहिणी आणि इतर सर्वच अत्यंत भावूक झाले. मला पूर्ण बरे व्हायला 3 ते 4 महिने गेले. त्या वेदना, भीती, जखमा, त्यावरील पुढे चाललेले उपचार सगळेच भीतीदायक होते. मी जसजसा बरा होत होतो तसतसे घरच्यांना बरे वाटायचे, परंतु आता त्यांची कुजबूज सुरू झाली होती. त्यांना मी पुन्हा परत जातोय की काय याची चिंता असायची. काहीही झाले तरी आईवडील मला आता या इंडस्ट्रीत काम करू द्यायला तयार नव्हते. एवढेच नव्हे तर ते मुंबईलाच पाठवायला तयार नव्हते. मी मात्र मला काय करायचे यावर ठाम होतो.
एक दिवस मीच बाबांसमोर हळूच विषय काढला. आता मी बरा झालोय आणि पुन्हा मुंबईला कामाला जायचे झाले. घरात पुन्हा कल्लोळ सुरू झाला. खरे तर वडिलांना माझ्या भावना कळत होत्या. त्यामुळे एका रात्री त्यांना मी शांतपणे माझे म्हणणे सांगितले. 4-5 वर्षांचा प्रचंड संघर्ष आणि कष्ट या अशा प्रसंगाने मला हरवू शकत नाही. मी कोणतीही हिरोगिरी करायला आगीत गेलो नव्हतो. एक तर माझी ती जबाबदारी होती. मला कोणता व्हॉल्व बंद करायचा याची पूर्ण कल्पना होती. दुसरं, मी हे काम मनापासून करतोय. त्यातही अशा प्रसंगातही मला पुन्हा जावंसं वाटतंय, कारण आता हा गॅस LPG माझ्या रक्तात गेलाय. इथून पुढच्या काळात मी अधिक काळजी घेईन. पण आत्ता मला जाऊ द्या. हे असं घाबरून किंवा कम्फर्ट झोनमध्ये मला जे हवंय ते करू शकणार नाही. या सुरक्षिततेत मी गुदमरतोय. बाबांना माझी दया आली. रात्री त्यांनी स्वतः माझे कपडे, काही औषधे स्वतः बॅगेत भरले आणि सकाळी 7च्या एसटीने मुंबईकडे पुन्हा पाठवून दिले. अझीम प्रेमजी म्हणतात, सक्सेस इज अचिव्ड ट्वाइस, वन्स इन द माइंड अँड द सेकंड टाइम इन द रिअल वर्ल्ड. आपल्याला उंच भरारी घ्यायची असेल तर काही पाश तोडता यायला हवेत. भीती आणि संकटाच्या पलीकडे ध्येय गाठायचे स्वप्न मनापासून जपता यायला हवे. अशा प्रकारे आपले गोष्ट पैशा पाण्याची हे पुस्तक पूर्ण वाचून झाले आहे. तर यातून आपण बऱ्याच गोष्टी शिकू शकतो आणि आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट करू शकतो. आपल्याला कसे वाटले हे पुस्तक ऐकून कमेंटमध्ये नक्की सांगा. ऑडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. यानंतर कोणते पुस्तक ऐकायला आवडेल तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा नव्या पुस्तकासह. धन्यवाद.